झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात अनेक ठिकाणी भीषण दुष्काळ पडलेला असताना कोल्हापूर शहरात मात्र लाखो लिटर पिण्याचं पाणी वाया जाते। शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या पाईपलाईनला मोठी गळती आहे, त्यामुळे दररोज 2 लाख लिटर पाणी वाया जाते। पण याकडे महापालिका प्रशासनानं दुर्लक्ष केलंय। राज्यात एकीकडे अशी दुष्काळी स्थिती आहे, तर दुसरीकडे कोल्हापुरात लाखो लिटर पाण्याची अशी नासाडी होतीये। कोल्हापूर शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या पाईपलाईनला मोठी गळती लागल्यामुळे दररोज सुमारे 2 लाख लिटर पाणी वाया जातंय। या पाण्याचा वापर काही लोक गाडी धुण्यासाठी, धुणं धुण्यासाठी करतायत, मात्र महापालिकेला याचं सोयरसूतक नसल्याचं दिसून येत आहे। कोल्हापूर शहराच्या थेट पाईपलाईनचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे, मात्र त्यामुळे असं लाखो लिटर पाणी वाया जात आहे। विशेष म्हणजे हा प्रकार गेल्या 13 वर्षांपासून सुरू असल्याचं नगरसेवक आणि नागरिक सांगतायत। आज 13 वर्ष झालं कोल्हापूर महानगरपालिकेचं हे लिकेज जर बघितलं आपण, असं 13 वर्ष पाणी वाहते आणि हे पाणी शुद्ध फिल्टर केलेलं पाणी आहे। आणि हे शुद्ध पाणी आज हे गेले 13 वर्ष हे पाणी जर कॅल्क्युलेशन काढलं तर आज दिवसाकाठी 2 लाख रुपयाचं आणि महिन्याकाठी 60 लाख रुपयाचं, आणि आज हे जर 13 वर्षाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 84 कोटीपेक्षा जास्त हे पाणी वाया गेलेलं आहे। हे पाणी उपसून स्वच्छ केले, फिल्टर केले, आणि फिल्टर केलेलं पाणी परत हे लिकेजच्या माध्यमातून हे दूषित होऊन परत हे पाणी गटरीतनं परत खाली जाऊन रंकाळामध्ये मिक्स होत आहे। अशी ही महापालिकेची परिस्थिती आहे। या गळती संदर्भात महापालिकेच्या जल अभियंत्यांना विचारलं असता त्यांनी ही गळती 2001 पासून सुरू असल्याचं कबूल केलंय। यावरून कोल्हापूर महापालिका प्रशासन पाण्याच्या प्रश्नाबाबत किती गंभीर आहे हे स्पष्ट होत आहे। गळती म्हणजे हे योजना सुरू झाल्यापासून याला गळती आहेच। ही गळती ॲक्च्युअली कसं आहे, पाणी ह्या ठिकाणी निघतंय, पण गळती ॲक्च्युअली वरती असते कुठेतरी। दोन्ही हा 1 किलोमीटर स्ट्रेचमधलं गळतीचं जे पाणी आहे ते सगळं इथनं बाहेर पडते, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की गळती एकाच ठिकाणी होते, पण ॲक्च्युअली गळत्या ह्या वेगवेगळ्या ठिकाणच्या गळत्या आहेत, आणि कितीतरी गळत्या काढल्या तरी ते एक गळती काढली की दुसरी गळती होते। गेल्या 13 वर्षात सुमारे 84 कोटी रुपयांचं पाणी वाया गेलंय, मात्र याचं सोयरसूतक ना कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासनाला आहे ना नगरसेवकांना। त्यामुळे आता तरी ही पाणी गळती महापालिका थांबवणार का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारतायत। झी 24 ताससाठी प्रताप नाईक, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।